नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत उपवासाची आलूची भाजी. तर त्यासाठी ते कुकरमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल छान गरम झालं की लगेच त्यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत. जिरं तळतळलं की त्यामध्ये मिरचीचा ठेचा टाकून घेणार आहोत. मिरचीचा ठेचा हा तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा, म्हणजे त्याचा पूर्ण कचवटपणा काढायचा, नाहीतर ते तिखट लागतो. नंतर हा फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये लगेच आलू टाकून घेणार आहोत. आलू हे पातळसरच चिरून घ्यायचे, म्हणजे ते लवकर शिजतात. नंतर आलू टाकल्याच्या नंतर त्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं. एकजीव केल्याच्या नंतर त्यावर प्लेट झाकण ठेवून 5 मिनिटासाठी हे शिजवून घ्यायचे आलू. म्हणजे मधून-मधून प्लेट काढून ते हलवत राहायचे. आणि बघू शकता तुम्ही 5 मिनिटानंतर आलू छान प्रकारे आपले शिजलेले आहेत. आणि हे शिजल्याच्या नंतर त्यामध्ये आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत. शेंगदाण्याचा कूट नंतर टाका, कारण की तो सुरुवातीला टाकला तर खालून चिटकतो यासाठी. नंतर बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे आपली आलूची भाजी रेडी झालेली आहे. आणि आता ही खाताना त्यावर एक लिंबू पिळून घ्यायचा आणि चवीला बघा किती भन्नाट लागते. अशी आलूची भाजी करून नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.